मित्रमंडळींनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडे राणीला तो माणूस त्रास देत असतो आणि राणीच्या क्लोज जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता राणी त्याला खूप ओरडत असते, हो बाजूला हो बाजूला, पण तो माणूस काय बाजूला होत नाही. तेवढा तिथे इंद्र येतो आणि इंद्र त्या माणसाला खूपच हाणतो. त्याची गाडी ते थांबलेली असते, तो त्याला खिडकीतून खूप मारतो आणि त्याला आता खाली लुटून देतो, त्याला तिथं पाडतो. आणि आता राणीला म्हणतो की राणी, तुला मी म्हटलं होतं ना, कुणावर तू विश्वास ठेवत नको जाऊ, नाही जायचं आपल्याला गाडीतून. आली ना तू, माझं ऐकलं नाही ना. तर राणी म्हणते, इंद्र सर सॉरी ना. आणि आता लगेच इंद्र बसतो गाडीत, इंद्र गाडी चालतो आणि राणी त्याच्याजवळ बसते. असे दोघं जण आता तिथून निघतात. आता ते दोघं तिथून निघालेले असतात, तर राणी आणि इंद्र एकमेकाकडे बघतात. तर इंद्र खूपच हे असतो, राणीचा राग आलेला असतो त्याला. राणी तो म्हणतो की काय झालं असतं, मी नसतं आलो मग काय केलं असतं, असं म्हणत असतो. तर इकडे आता जी मालतीन ते आहेत, मालती आणि आबा, यांना विक्रांतने खूपच कामं दिलेली असतात. आता मालती खूपच काम करते, पण तिला खूप राग येतो. ती म्हणते की काय करू ना मी, मला एवढे कामं का दिलेत काय माहिती, असं म्हणत असते. आता मालती तिचे सगळे कामं करून घरी येते. आबान ते सगळेजण बसलेले असतात. तर इकडे राणीची आई आता घरी जायला निघते. तर इकडं इंद्र आणि जी राणी आहेत ते दोघेजण आता तिथे उतरतात आणि ते थांबलेली असते गाडी. इंद्र म्हणतो, राणी मी आपल्याला पहिलं पाणी घेऊन येतो, खूप तहान लागली आहे. इथंच थांब म्हणतो. राणी थांबते, इंद्र पाणी घेऊन येतो आणि इंद्र पाणी पितात. तर राणीला इंद्र म्हणतो, तुला खूपच भूक लागली आहे, मला असं वाटतंय, तुझ्या चेहऱ्यावरून लगेच कळतंय तुला भूक लागली आहे म्हणून. तर राणी म्हणते, नाही हो इंद्र सर. तर इंद्र म्हणतो की हो कळतंय मला, तुझ्या तोंडावर 12 वाजले ते. चल काय खायचं आता, कुठं खायचं तर काही नाही आहे, आपण असं वाटतंय कोल्हापूरच्या आसपास आलो आहे कुठंतरी. तर आता लगेच राणी म्हणते, इंद्र सर इथं काय खाणार. तर ती म्हणते, आयडिया थांबा. आणि ती लगेच चुकून ऊस घेऊन येते, इंद्राला ऊस देते आणि ती पण ऊस घेते. आता दोघे पण तिथे ऊस खात असतात आणि ऊस वगैरे खातात आणि ती म्हणते की एवढं तरी थोडंसं बरं वाटतंय आता. आणि मग तिथून ते जायला निघतात. परत त्या गावात येतात आणि तिथं ते म्हणत असतात की ते चहा प्यायला थांबतात. तिथे दुसऱ्या भाषेमध्ये ते दोघं 3-3 माणसं बोलत असतात. राणी तिथे बघून खूपच हसत असतात आणि आता लगेच ते बघून राणी ते हसतात आणि इंद्र म्हणतात, काय चाललं यांचं काय माहिती, असं म्हणतात. आणि आता लगेच जे इंद्र आहेत आता ते दोघे तिथे चहा वगैरे पितात. इंद्र राणीची ओढणी धरून चहा पितो आणि आता ते दोघे पुन्हा आता तिथून निघतात. तर आता तेवढं त्याला मोबाईलवर कळतं की हा दादासाहेब महाडिक हा साधा माणूस नसून हा कुणीतरी नाटककार आहे, हा नाटक करणारा माणूस आहे, असं वाटतं. त्याला कळतं. आणि मग लगेच तो राणीला म्हणतो, राणी हा दादासाहेब महाडिक काय दादासाहेब महाडिक नाही आहे, हा एक नाटक करणारा माणूस आहे. राणी म्हणते, काय इंद्र सर खरं आहे का. तर इंद्र म्हणतो की हो राणी खरं आहे. तर आता ते दोघे तिथून निघतात. तर इकडं विक्रांत फॅक्टरी विकण्याचं बोलत असतो हे सगळं. तो आता तिथे बोलत असताना जे केडी ऐकतो आणि आता केडी घाबरतो. केडी बाहेर जाऊन म्हणतो, मला हे आबाल त्यांना कळवायला हवं. आणि तो डायरेक्ट आबासाहेबांना फोन करतो. आबा गेटवर उभा असतात. आबा म्हणतात की बोलणारे काय झालं. तर आता केडी म्हणतो की हे बघा आबासाहेब, तुम्हाला माहिती काय झालं आहे फॅक्टरीत. अहो विक्रांत सर सगळी फॅक्टरी विकणार आहेत, आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, असं म्हणत असतात. तर ते म्हणतात, आता काय करायचं आपण, आता असं म्हणत असतात. तर इकडं जी राणी ते आहेत, तर राणी इंद्र आता दोघे तिथे मस्त हे करतात आणि ते आता ते विचारण्यासाठी जातात की या माणसाला कोणी बघितलं आहे का. तर आता ते माणूस म्हणतात की हो, यांना कोण ओळखणार नाही गावामध्ये, असं म्हणतात. तर ते म्हणतात, कोण आहे हा माणूस. तर म्हणतात की हे बघा, हा माणूस आहे ना खूप मोठा कलाकार आहे, त्याची बायको खूपच डेंजर आहे, तिला भेटायचं म्हटल्यावर लय डेंजर काम आहे, असं ते राणीला त्यांना सांगतात. तर आता बघूया पुढील भागामध्ये. इकडं आता जे आबा आहेत, बुवा ते बोलत असतात. नेमकं गजा आवाज ऐकतो आणि गजा घरात घुसतो आणि गजा म्हणतो इथे बुवा आहेत आणि तो पण खाली बघत असतो. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.